बदलापूर रेल्वे स्थानकात लोकल पकडताना झालेल्या अपघातात एका नवविवाहित तरुणीच्या मृत्यूची घटना समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला, तसंच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली। रविवारी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली। यावेळी त्यांनी शनिवारी बदलापूर रेल्वे स्थानकात लोकल पकडताना झालेल्या अपघाताच्या ठिकाणाची रेल्वे अधिकाऱ्यांसह पाहणी करून आढावा देखील घेतला। त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला। यावेळी प्रवाशांनी लोकल गाड्या वेळेवर सुटायला हव्यात आणि वाढीव लोकल मिळाव्यात ही आग्रही मागणी केली। बदलापुरात 2 लोकल गाड्यांमध्ये 15 ते 20 मिनिटांचं अंतर असतं। या दरम्यान एखादी लोकल सुरू केल्यास हे अंतर कमी होऊन प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल आणि चालती लोकल पकडण्याचा धोका प्रवासी पत्करणार नाहीत, असं मत नगराध्यक्षांनी व्यक्त केलं। बदलापूर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामांमुळे अडथळा येत असल्याचं प्रवाशांनी निदर्शनास आणून दिलं। यावर स्थानकात सुरू असलेली कामं टप्प्याटप्प्यानं लवकरात लवकर कशी पूर्ण होतील याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं करावं, अशी मागणी रुचिता घोरपडे यांनी केली। त्यासाठी सोमवारी MRVCच्या अधिकाऱ्यांसोबत या कामांचा आढावा घेऊन कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत चर्चा करणार असल्याचं नगराध्यक्षांनी सांगितलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रवाशांची हीच मागणी आहे की आमच्या ट्रेन्स तुम्ही वेळेवर ठेवा आणि प्रत्येक ट्रेनमध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिटाचा गॅप आहे। तो गॅप तुम्ही भरायला सांगा, म्हणजे त्या 20 मिनिटाच्या गॅपमध्ये अजून एक ट्रेन ऍडजस्ट होईल असं काहीतरी बघा, जेणेकरून ही जी एक ट्रेन जर सुटली तर 10 मिनिटांनी दुसरी ट्रेन येणार आहे हा प्रवाशांमध्ये विश्वास राहील आणि त्याच्यामुळे मग धावती ट्रेन कुठल्याच प्रवासी पकडणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलंय। त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय। त्याच्या व्यतिरिक्त हे जे सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे प्लॅटफॉर्मवर जे काम चालू आहे त्या कामाचा खूप त्रास होत आहे। मी आपले इथे जे मेन इंचार्ज आहेत कल्याण टू बदलापूर कामाच्या संदर्भातले, त्यांना मी इथे बोलवून घेतलेलं आहे। त्यांना मी सांगितलंय की स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणचं काम पटापट कसं पूर्ण होईल ह्याच्यासाठी जास्त तुम्ही आग्रही राहा। MRVCशी उद्याच्या उद्याच एक आमची दुसरी बैठक होणार आहे। त्यांचे मेन इंचार्ज आहेत पिल्ले सर, जे ह्या प्लॅटफॉर्मवर जे हे काम चालू आहे ज्या कामाचे मेन इंचार्ज आहेत पिल्ले सर, ते उद्या इथे बदलापूरला येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची मीटिंग होणार आहे। त्यांच्याकडून आम्ही कामाचा आढावा घेणार आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स कुठलं काम करायला पाहिजे, कारण काय ईस्ट वेस्ट जाण्यासाठी लोकांना ती पण गैरसोय होत आहे। तिकडचा जो CST साईडचा जो आपला ब्रिज होता तो ब्रिज बंद करण्यात आलेला आहे अचानकपणे। त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे की आम्हाला त्या साईडला जाताना पूर्ण इकडे यायला लागतंय। इकडे आल्यावर मग आम्हाला TC त्रास देत आहेत की आम्ही नॉर्मल ईस्ट वेस्ट ब्रिज क्रॉस कसा करायचा विदाऊट तिकीट, कारण की आम्ही तर रेल्वे प्रवासी नाही आहेत, आम्हालाही माहिती आहे। पण ही त्यांची मागणी आहे। तसेच बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे स्थानकातील पादचारी पूल बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचंही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं। बदलापूर रेल्वे स्थानकात नगर परिषदेकडून टॉयलेट्स तसंच अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करता यावं यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून एक रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही नगराध्यक्षांनी स्पष्ट केलंय।